निश्चितपणे कोल्हापूर महापालिकेचा कारभार अत्यंत ढसाळ सुरू आहे। मी जबाबदारीने सांगतो, वारंवार मी महापालिकेमध्ये बैठका घेतोय। ट्रॅफिकची सिस्टीम असेल, पाणी पुरवठा असेल, आरोग्य व्यवस्था असेल, प्रत्येक गोष्टीसाठी मी बैठक घेत आलेलो आहे। आणि आज गणेशोत्सव सुरू असताना लोकांना घागरी घेऊन रस्त्यावर बसावं लागतंय, याची आपल्याला लाज वाटली पाहिजे। आणि म्हणून 2 दिवस सलग मी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे। सोमवारी परत एकदा मी बैठक आता महापालिकेत लावतोय, कारण ही जी काळंबवाडीपासून कोल्हापूर शहराला पाणी पुरवठ्याची योजना आहे, या योजनेसाठी मी आमरण उपोषण पत्करून योजना मंजूर करून आणलेली आहे। लोकांना काय त्रास होतोय हे मी पाहिलेलं आहे। डेंग्यू असेल, लेप्टोस्पायरोसिस असेल, कावीळ असेल, याने ही वॉर्डातली हजारो लोक मेलेले आहेत। आणि त्यानंतर ही योजना निर्माण झालेली आहे, तरी देखील ही योजना सुरळीत चालत नाही। याला कोण जबाबदार आहे हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। आणि निश्चितपणे जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर आता कारवाई केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। आज युतीच्या काळामध्ये 1997 साली तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींनी या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण उभा राहिलो ही योजना पूर्ण करायला त्यांनीच पैसे दिले। परत एकदा युतीनंच 2013 नंतर मंजूर केल्यानंतर योजना पूर्ण करून घेतलेली आहे। खऱ्या अर्थानं एकंदरीत आज पाहणी केली तर काळंबावाडी धरणातून या ठिकाणी 3 पंपद्वारे पाणी शहराला पुरवलं जातं। त्यातला एक पंप बंद पडला, त्यामुळं पाण्याचा फोर्स कमी होता असं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। पण मला असं वाटतं की या ठिकाणी जी कोणी कंपनी असेल, याची जबाबदारी असेल, त्यानं आपल्या जबाबदारी पार न पाडल्यामुळं शहराला पाणी पुरवठा होत नाही आहे। आज अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर, पाणी पुरवठ्याचे शहराचे प्रमुख आहेत हर्षल घाडगे, यांच्याशी बोलल्यानंतर मला असं लक्षात येतंय की आणखीन 2 पंप त्यांना पाहिजेत, ज्याची 13 कोटी कॉस्ट आहे। हे तातडीनं आम्ही सरकार त्यांना देऊ। त्याचबरोबर त्या ठिकाणी पंपिंग स्टेशन एक पाहिजे आहे। त्यामुळं काळंबावाडी जी योजना आहे, पाणी पुरवठा जिथून होतो शहराला, ती योजना सुरळीत होईल। पण तरी देखील माझं असं मत आहे की निव्वळ त्या योजनेवर आपण अवलंबून न राहता आज बालिंगा, शिंगणापूर, कळंबा ही जुनी छत्रपती शाहू महाराजांनी निर्माण केलेली पण काही स्टेशन्स आहेत की त्या ठिकाणून शहराला सुरळीत पाणी पुरवठा झालेला आहे, ही देखील सुसज्ज असणं गरजेचं आहे। आणि त्यामुळे नागदेवाडीला 120 HP एक पंप पाहिजे। आणखीन ज्या काही गोष्टी करता येतील किंवा आवश्यक असतील त्या निश्चितपणे लवकरात लवकर करू, की जेणेकरून कोल्हापूर शहराला गेल्या काही दिवसामध्ये हे पाणी पुरवठ्याचं जे ग्रहण लागलेलं आहे ते ग्रहण आपल्याला घालवायचं आहे आणि त्याची जबाबदारी मी घेत आहे। थेट पाईपलाईन योजना जी आहे ती बंद पाडायचा डाव आहे असं काँग्रेसचे काही पदाधिकाऱ्यांनी म्हटलेलं आहे। नाही बघा, आता एक तुम्हाला सांगू का, खऱ्या अर्थानं त्या योजनेमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। म्हणजे तत्कालीन त्यांचेच सहकारी बोलत होते की 70 कोटीचा ढपला त्यांनी पाईपलाईन मध्ये पाडला। अर्थात हे काय जास्त यावर चर्चा करणं उचित नाही आहे, कारण आम्ही विकासावर चर्चा करतोय। सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा पवार असतील, हे टीकेला कामातून उत्तर द्यावं असं सांगतात। पण त्यांनी स्वतःचं चिंतन करणं गरजेचं आहे की तुमच्या काळात योजना आली, तुमच्याच लोकांनी तुमच्यावर आरोप केले। आज माझं म्हणणं एवढंच आहे, योजना आली ती व्यवस्थित चालणं देखील तेवढंच गरजेचं आहे ना। तुम्ही दर दिवाळीला आंघोळ करता, आज काळंबावाडी धरणातून थेट पाईपलाईन पाणी येईल म्हणून, आणि दरवेळा पाणी योजना बंद पडते, याची जबाबदारी कोणाची आहे? तुम्ही त्यावेळेला ज्या कंपन्यांना हे कामं दिली, आज त्या कंपन्या निधड्या छातीने फिरतायत। कोणती युनिटी कन्सल्टंट असेल, कुणाला जे काम दिलं असेल, ह्यांना एवढी पण भीती नाही राहिली का ज्या वेळेला लोक ह्यांना मारायला लागतील त्यावेळेलाही सुधारतील असं मला या ठिकाणी म्हणायचं। आणि म्हणून या ठिकाणी राजकारण करण्यापेक्षा या ठिकाणी लोकांना पाणी देण्याचं आपण पाहावं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।